आज स्पेशल समरी रिव्हिजन अंतर्गत फायनल ड्राफ्ट रोल प्रसिद्ध झालेला आहे सातारा जिल्ह्याचा. जसं की सर्वांना माहिती आहे की आता लोकसभाची निवडणूक तोंडावर आहे, तर त्याचे पूर्वी आपण स्पेशल समरी रिव्हिजन घेऊन आपला जे इलेक्टोरल रोल असतो त्याला प्युरिफाय करतो. तर त्याबद्दलची सर्व कारवाई पूर्ण होऊन आज आपण आपला फायनल रोल पब्लिश केलेला आहे. ते जे फायनल रोल आहे त्याची आज सर्व पक्षाची मीटिंग घेऊन त्याची एक हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपीमध्ये यादी उपलब्ध करून देण्यात सर्व राजकीय पक्षांना आपण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावर्षी आपण स्पेशल समरी रिव्हिजनमध्ये सातारा जिल्ह्याने खूप मोठ्या प्रमाणावर काम केला. जवळपास 1.5 लाख लोक जे ॲब्सेंट, शिफ्टेड किंवा डेड होते त्याचे नाव आपण कमी करण्यात आले आहे. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आता जे एकूण टक्केवारी होते मतदानाची त्याच्यामध्येही वाढ होईल आणि त्याच्याशिवाय जे मोठा उपयोग आपल्याला होणार आहे की ते बोगस मतदान करण्याचे जे प्रयत्न काही वेळी होते तर त्यामध्येही एक मोठ्या प्रमाणावर शिस्त लागणार आहे. याच्याशिवाय यावर्षी आपण जवळपास 1,27,000 नवीन वोटर्ससुद्धा ॲड करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये आपण जास्त भर 18 ते 19 वयोगटाचे नवीन वोटर्स आणि त्याच्याशिवाय जे महिला वोटर आहे त्याच्यावर फोकस केला आहे. याच्यामुळे 18 ते 19 वयोगटाचे जवळपास 43,000 नवीन वोटर आपली यादीमध्ये ॲड झालेली आहे आणि फिमेल वोटर जे आहे त्याची संख्या यावेळी जास्त आहे. याच्यामुळे जे जेंडर रेशो आहे आपल्या मतदान यादीचा ते 5 जानेवारी 2023ला 955 होता, ते आता वाढून 963 पर्यंत गेलेला आहे. याच्याशिवाय यावर्षी आपण PWD वोटर्स, दिव्यांग वोटर जे आहे त्या सर्वांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम घेतली होती. तर याच्या अंतर्गत जवळपास 63,000 आपल्याकडे 18+चे वोटर आहे त्या सर्वांची ही नोंदणी यावर्षी झालेली आहे. कातकरी समाजाचे जे वोटर्स आहे त्याची 100% नोंदणी होतील त्यासाठी विशेष प्रयत्न यावेळी करण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळे 800 कुटुंब आपले जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामध्ये 18+ जे काही वोटर आहे त्या सर्वांची नोंद आपण करण्यात आलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आता जवळपास 25 लाख वोटर आहे. अजूनही काही वोटर आपल्याला ॲड करायचे. जे नवीन वोटर आहे तसे 25 ते 30,000 वोटर जे पुणे, मुंबई किंवा कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत आहेत किंवा दुसरी कामासाठी तिथे स्थलांतरित झालेले आहे तर त्याचेही नाम आपल्याला अजून ॲड करायचे. तर आज सर्व पक्षाची मीटिंग घेऊन त्यांनाही मी विनंती केलेली आहे की आपले बूथ लेवल एजंट जे असतात त्याला आपण ॲक्टिव्ह करू आणि BLO आणि BLO सोबत समन्वय साधून जे काही शिल्लक वोटर राहिलेले आहे त्या सर्वांचंही आपण नाम ॲड करून घेऊ. यावर्षी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सातारा जिल्ह्यांना स्पेशल समरी रिव्हिजनच्या अंतर्गत पुणे डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त चांगलं काम केल्यामुळे पुरस्कारही मिळाला आहे आणि ते पुरस्कार उद्या मुंबईमध्ये शिवसाहेबाच्या हस्त्याने सातारा जिल्ह्याला दिले जाणार आहेत. धन्यवाद.